हाय फ्रेंड्स, आज मी करत आहे बटाट्याची रस्सा भाजी। तर मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता मी कढईमध्ये मोहरी टाकत आहे, कुठे कुठेला राई पण म्हणतात। त्यानंतर जिरा टाकत आहे, मग लसणाची पेस्ट टाकत आहे। इथं आपण घेतले तमालपत्र आणि एक लाल मिरची आणि 2 लवंगा। याला चांगलं फ्राय करून दिलं आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत कांदा मीडियम आकाराचे 2 चिरून घेतलेले आहेत मी इथे। तर फ्रेंड्स, हा माझा पहिला व्हिडिओ आहे कुकिंगचा। तर आपण इथं अशा प्रकारे कांदा बारीक मऊ होजेपर्यंत इथं फ्राय करून घ्यायचं आहे। जोपर्यंत लाल कलर येणार नाही ना तोपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। लाल कलर यायला लागला मग याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू। बघा इथे आता थोडंसं लाल कलर यायला लागलाय। चांगल्या प्रकारे लाल कलर येऊ द्यायचा आहे। आता लाल कलर येत आहे कांद्याला। तर याच्यामध्ये या स्टेपला आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो मऊ होऊ द्यायचे। हलवत द्यायचं, असं चांगल्या प्रकारे मऊ होऊ द्यायचं। टोमॅटो अशी टाकू शकता किंवा पेस्ट करून पण टाकू शकता तुम्ही। छान फ्राय होत आहे। आता याच्यामध्ये मी मसाले टाकत आहे। 1 चम्मच लाल तिखट टाकत आहे आणि 1 चम्मच मी कांदा लसूण मसाला टाकत आहे। अर्धा चम्मच हळद टाकत आहे। अशा प्रकारे मसाले फ्राय करून घ्यायचे आपल्याला चांगल्या प्रकारे। आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी, मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी मी टाकत आहे। टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। चांगले शिजवून घ्यायचे टमाटे। तर मी याच्यामध्ये आता बटाटे टाकत आहे। 3 बटाटे घेतले होते मी, 2 मॅश करून घेतला आणि 1 चिरून घेतलेला आहे। अशा प्रकारे टाकून याला एकदा मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। हलवून घेतलं आहे मी प्रकारे। तर आता या स्टेपला मी याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहे।
जितपत लागेल पाणी पातळ तितपत पाणी टाकायचे. भाजी तयार होत आहे. बघू शकता तुम्ही कलर कसा आलेला आहे. इथे मी मीठ टाकत आहे अर्धा चम्मच. आता याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची. त्याला चांगलं उकळी येऊ द्यायची भाजीला. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर चला फ्रेंड्स, इथं आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे पुरीसोबत खायची.